नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. पॉवर प्लेयर्स मध्ये तुम्ही आलात यासाठी मनापासून आभार. अनेकदा आपण बघतो की बिझनेस सुरू करताना आपल्याला यश मिळावं, बिझनेस खूप जास्त एक्सपांड व्हावा यासाठी माणसं सुरू करतात. पण तुमच्या बाबतीत फारच वेगळी गोष्ट आहे. तुमचं पर्सनल मोटिवेशन आहे यामागे की तुमची मुलगी मला वाटतं परदेशात होती हो. आणि तिला घरचं काहीतरी खायला मिळावं या उद्देशाने तुम्ही हा ब्रँड सुरू केला डिवाइन डेलिकसी. माझी मुलगी तेजस्विनी ही अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. बर. त्या ठिकाणी तिला सर्व काही होतं, सर्व सुविधा होत्या, शिक्षण होतं, करिअर होतं, परंतु भारतीय जेवण नव्हतं. बरोबर. कसं असतं, आज जमाना बदललाय, आपला सेल्फीचं युग आलंय. आपण जेवण जरी केलं तरी सेल्फी काढतो. खरंय. ती तिकडे गेली, व्हॉट्सअप कॉल व्हायचे, व्हॉट्सअप कॉलवरती चर्चा चालायची की काय स्वयंपाक केला. आम्ही तिला विचारतो तू काय खाल्लं, आणि ती थोडी नाराज व्हायची. ती घरच्या जेवणाला, आईच्या हातच्या जेवणाला खूप मिस करायची. आणि मला ते जाणवलं की काहीतरी आपण, किती आपल्याकडे पैसे असले किंवा किती तिच्याकडे सुख असलं तरी ते जेवण जर नसेल आणि ज्यासाठी आपण जगतोय तेच जर व्यवस्थित मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि त्यातूनच एक आईच्या हातचं जेवण रुचकर, पौष्टिक आणि स्वादिष्ट, तेही अतिशय सोपं आणि सोयीस्कररित्या असं कसं बनवता येईल हा माझ्या पुढे प्रश्न तयार झाला. आणि त्यातून डिवाइन डेलिकेसी ह्या ब्रँडचा जन्म झाला.